मला एखादं वाळवण्याचं काम करायचं आणि त्यात पाऊस हजेरी लावणार नाही ना, असं कधी होणारच नाही. माहीत नाही कुठल्या जन्माची माझ्यासोबत पावसाची दुश्मनी आहे. तर आज मला पापड बनवायचे होते, त्यासाठीच मी पापडाचं पीठ घेऊन आलेले होते. त्यासोबत हे 2 लायटर फ्री मिळाले होते आणि कितीही महागाची वस्तू असू द्या, पण त्यासोबत जी फ्री वस्तू येते ना, त्याच वस्तूचं जास्त कौतुक आणि आनंद राहतो. आता याला मम्मी सारखंच करून दाखवायचं आणि याला दाखवायचं की आम्हाला लायटर मिळाला आहे आणि आता इथं रेसिपीसुद्धा तोच वाचून दाखवत आहे आणि मला आणि त्याच्या आजीला सांगत आहे की यावरती जसं लिहिलं आहे ना, तुम्ही तसंच पापड बनवा. आता हा सगळा पापडाचा घाट याच्यासाठीच चालला आहे, कारण याला तर पापड खूप आवडतात त्यामुळं. आणि मला पीठ मळता येत नाही म्हणून आईंनाच इथं मी पीठ मळायला लावलं आणि म्हटलं मी लाटायचं काम करेल, पण पीठ मात्र तुम्हीच मळून द्या. कारण हे पीठ मळणं ना खूप अवघड असतं, खूप ना व्यवस्थित मळायला लागतं आणि चिकट असतं. आता पीठ तर मळून झालं होतं, तोपर्यंत मी इकडं पाटा आमचा ना धुवून काढला आणि आता इथं ना हे पीठ जे आहे ना, त्या पिठाला ना असं मारून घ्यायचं होतं, म्हणजे ते ना सॉफ्ट होतं. मग काय आईंची बारी झाली, त्यानंतर मी सुद्धा याच्यावरती ना माझं ताकद दाखवली. चांगलं पीठ धोपटल्याच्या नंतर ना इथं असे उंडे करून घेतले आणि असं धाग्याच्याच मदतीने हे उंडे कापून घेतले. आता उंडे केलेत, आता किती झाले ते सुद्धा याला मोजायचे होते म्हणून याने मोजून घेतले. नंतर इथं पापड बनवायला घेतले. आता पापड खायला खूप भारी लागतो, पण लाटताना मात्र हात लाल लाल होतात. पण वरदला पापड एवढा आवडतो ना, त्यामुळं ना त्याच्या आवडीपुढं माझ्या हातांची काय किंमत. चला तर आता ते म्हणतात ना, नाचता येणार ना अंगण वाकडे, तसं आहे. आता याला ना लाटी लाटतसुद्धा नव्हती, तरीसुद्धा याला लाटायचा होता पापड. मग त्याला मी थोडासा लाटून दिला आणि पहा, माझ्या लेकाची सुद्धा इथं पापड लाटाय मदत होती. कशी तरी वाकडे तिकडे 2-3 पापड त्यांनी केले. तेवढ्यात बाहेरून ना आवाज यायला लागला आणि आमच्या इथं ना गारांचा पाऊसच चालू झाला. सगळीकडं काही दिसेनासंच झालं. वरदचा हा पहिलाच पाऊस होता गारांचा, म्हणजे त्यांनी याआधी कधी गारा पाहिल्या नव्हत्या, म्हणून आजी ना त्याच्यासाठी गारा आणायला गेली पावसात आणि वरदला ना गारा आणून दिल्या आणि वरद पहिल्यांदाच ह्या गारा पाहत होता. आणि खूप जोरात अशा गारांचा पाऊस अंगणामध्ये पडलेला होता, जसं काही मिठाचे खडेच आकाशातून पडलेत. तर असा होता